त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून वैष्णवी सुयोग वाडेकर यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवार म्हणून नगरसेवक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। वैष्णवी वाडेकर या प्रभागातील मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। त्र्यंबकेश्वर नगर परिषदेवरील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून प्रत्येक भागातील उमेदवाराकडून नागरिकांना अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर वैष्णवी वाडेकर यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं वृत्त आहे। प्रभागातील प्रमुख समस्या, रस्ते, स्वच्छता, पाणी पुरवठा या मुद्द्यांवर भर देत नागरिकांचा विश्वास संपादन करण्याची तयारी वैष्णवी वाडेकर यांनी दर्शविली आहे। आज त्र्यंबकेश्वर सार्वत्रिक निवडणूक 2025 त्र्यंबक नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 8B मधून माझी पत्नी सौ वैष्णवी सुयोग वाडेकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आज उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला। हा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद आम्हाला लाभला व मार्गदर्शन कायम लाभतं ते आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सिद्धेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभली। या निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या दरम्यान आमच्या प्रभागाचे व त्र्यंबकेश्वर नगरीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय गिरीश काका जोशी, तसेच पंकजी धारणे, माजी नगराध्यक्ष तृप्तीताई धारणे, राहुलजी फडके, तसेच सर्व सन्माननीय प्रभागाचे पदाधिकारी हे या ठिकाणी उपस्थित होते। केंद्र व राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची ठिकाणी सत्ता आहे। त्या ठिकाणी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर नगरीचा चेहरा पूर्ण बदलण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे या राज्याचं नेतृत्व करत आहे। त्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी प्रभाग क्रमांक 8B मधून माझी पत्नी सौ वैष्णवी सुयोग वाडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। निश्चितच मी 2007 पासून भारतीय जनता पक्षाचं काम करतो। त्या ठिकाणी कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम पार्टी मला करेल व त्र्यंबककरांची सेवा करण्याची संधी मला नक्कीच मिळेल अशी आशा या निमित्ताने मी व्यक्त करतो। या प्रसंगी सर्व माझे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत। त्या सर्वांचा आशीर्वाद, सर्व त्र्यंबकेश्वरांचा आशीर्वाद व प्रभागाच्या जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच संधी या ठिकाणी मला सेवा करण्याची मिळेल अशी आशा मी या निमित्ताने व्यक्त करतो। आज त्र्यंबक नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपले त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष सुयोगजी वाडेकर यांच्या पत्नी आपले वैष्णवीताई वाडेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की कालच्या निकालावरून आपल्याला सगळ्यांना गणित आता लक्षात आलं असेल की येणारा काळ हा बीजेपीचा, भारतीय जनता पार्टीचा राहणार आहे आणि येणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जर लोकांनी सगळ्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून जर डोळ्यासमोर ठेवला तर नक्कीच या नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, त्र्यंबकेश्वर।